नमस्कार. विंटर सीझनमध्ये सर्वात जो कॉमन दिसणारा जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण म्हणतो पिगमेंटेशन, म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग येणं. बरेच जणांच्या स्लाइट काळे डाग असतात, ते विंटरमध्ये अजून डार्क होतात, किंवा बरेच जणांची स्किन जर ड्राय असेल तर त्यांना पिगमेंटेशन हळूहळू वाढत जातं. खास करून महिलांमध्ये हा दिसणारा प्रॉब्लेम जो आहे तो हार्मोन इम्बॅलन्स, एक्सेस हीट, शरीरात जास्त उष्णता असणं, न्यूट्रिशन व्हॅल्यूची कमतरता असणं, त्याच्यानंतर स्ट्रेस असणं, या 4 गोष्टीमुळे आपल्याला पिगमेंटेशन चेहऱ्यावर येत जातं. तर पिगमेंटेशन जर कमी करायचं असेल तुम्हाला तर आपल्याला 2 एक्सरसाइज आपल्याला करायचे आहेत. एक म्हणजे अप अँड डाऊन ऑफ नेक. जसं तुम्हाला रोज सकाळच्या उन्हात तुम्हाला थांबायचं आहे आणि चेहरा हळूहळू तुम्हाला वर न्यायचा आहे. इतका वर न्यायचा आहे की तुमच्या चेहऱ्याच्या मसल्सवर तुम्हाला ताण बसणार, त्यानंतर गळ्यांच्या मसल्सवर तुम्हाला ताण बसणार, असा चेहरा तुम्हाला वर न्यायचा आहे. त्यानंतर हळूवार तुम्हाला चेहरा मध्यभागी आणायचा, परत खाली न्यायचं, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या मसल्सकडे ब्लड सर्क्युलेशन वाढणार आणि तुमचे ब्लॅक हेड्स जे आहेत, जे पिगमेंटेशनला कारणीभूत असतात, ते हळूहळू कमी होतात. दुसरी एक्सरसाइज म्हणजे पिंचिंग ऑफ मसल्स. ह्या तुम्हाला 2 बोटांनी तुम्हाला असं चेहऱ्याला पिंच करायचं आहे. याच्यामुळे पण ब्लड सर्क्युलेशन आपलं वाढतं. त्याच्यानंतर रिंकल्स जे आहेत चेहऱ्यावरच्या त्या आपल्या हळूहळू कमी होतात आणि हळूहळू तुमचे ब्लॅक हेड्स पण कमी होतात. तुमच्या आहारात जो आहे तो रोजचं 1 वाटी फ्रेश दही असलं पाहिजे. दह्यात असणारं जे लॅक्टिक ॲसिड आहे हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम, गट जे आहे ते चांगलं करतं आणि हळूहळू आपल्या स्किनची हेल्थ जी आहे ती सुधारत जाते. आपली स्किनचा ग्लो आणि हेल्थ हे कम्प्लिटली आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर डिपेंड असते. त्याच्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होण्यासाठी 1 वाटी फ्रेश दही तुम्हाला खायचं आहे. सोबत आपल्याला रोज रात्री 1 चम्मच तुम्हाला निंबूचा रस घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चम्मच तुम्हाला शहद घ्यायचा आहे. 1 चम्मच तुम्हाला बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा तुम्हाला घ्यायचा आहे. या तिन्ही याचं मिश्रण तुम्हाला करून चेहऱ्यावर एक लेअर तुम्हाला लावायची अशी. चेहऱ्यावर लेवल आल्यानंतर तुम्हाला हळू ते 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे. निंबू म्हणजे सायट्रिक ॲसिड, हे तुमच्या ब्लॅक हेड्सना कमी करणार. त्याच्यानंतर शहद हे आपल्या स्किनला सॉफ्ट करत जातं. त्यानंतर बेकिंग सोडा हे परत आपल्याला पूर्ण जो पॅसेज आहे तो हळूहळू कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतो, ब्लॅक हेड्स कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे हा प्रयोग तुम्ही रोज रात्री तुम्हाला करायचा आहे. दही तुमच्या जेवणात घ्यायचं आहे. विंटर सीझनमध्ये येणारे सगळे ज्या पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, त्या तुम्हाला खायच्या आहेत, ज्याच्यामुळे आपली स्किन अजून हेल्दी होणार. बऱ्याचशा महिला केसांना डाय करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त डाय वापरतात. त्या डायमध्ये असणारा जो अमोनिया आहे तो आपल्याला पिगमेंटेशनसाठी कारणीभूत ठरू शकतो. डोळ्याच्या आणि कानाच्या मधात जर तुम्हाला पिगमेंटेशन असेल तर ते पिगमेंटेशन जे आहे ते अमोनियामुळे होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे केसांना डाय करण्यासाठी तुम्हाला विदाऊट अमोनिया असं एकतर तुम्हाला मेहंदी वापरायची आहे, किंवा आजकाल मार्केटमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी भेटतात ब्लॅक हेअर करण्यासाठी, त्या तुम्हाला वापरायच्या आहेत. ज्यांना पिगमेंटेशन आहे त्यांनी ह्या टिप्स नक्की फॉलो करा. थँक्यू.